शांत बसले. माझं पोलीस प्रशासनाला इथून बोलणं चालू करतो. ज्या दिवशी आरोपी सरेंडर होतो त्या दिवशी 25-30 गाड्या कोर्टात येतात, कोर्टात धिंगाणा होतो. ही जर गोष्ट सर्वसामान्य माणसाने केली कोर्टात तर काय केलं असतं? प्रसार माध्यमाने हे उत्तर लिहून घ्या, ते मला उत्तर द्या. काय झालं असतं? कमीत कमी 500 ते 1000 लोक त्या दिवशी तिथे येतात बाहेरचे. कशासाठी आले होते? केजला दहशत पसरवण्यासाठी, केजच्या जनतेला मारण्यासाठी, धमकावण्यासाठी. कशासाठी आले होते? तुम्ही त्याच्यातले 100 तरी का ताब्यात नाही घेतले? त्यांची का चौकशी नाही केली? तुम्ही कशासाठी आले? तुमचं इथं काम काय? कोर्टाने काय कारवाई केली? कोर्टात धिंगाणा केलाय, कोर्टात वकिलाने धक्काबुक्की केली, हे येणार होते म्हणून. अशा प्रत्येक गोष्टी ज्या दिवशी गाडीचा शोध लागला, गाडी सापडली, त्याच्यात चिठ्ठी सापडली, त्याच्यात संतोष देशमुखच्या नावाला आळं केलं होतं, खालचे 3 नाव होते, हे इन्व्हेस्टिगेशन मध्ये यांनी कुठंच घेतलं नाही. 50च्या वर यांनी जे आमच्याकडे पुरावे आम्ही देतो असा एकही घेतला नाही पुरावा. इतकी गडबड काय झाली होती की CID कडे सगळा तपास द्यायला. DYSP ऑफिसनं सगळ्या लोकांकडे प्रॉपर कोणाकडेच काही काम दिलं नाही. जी कुमार साहेबाची टीम होती त्या टीमच्या प्रत्येक सदस्याला त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून घ्यायला पाहिजे होतं, कारण त्यांचं खूप नाव मोठं होतं, त्यांचं काम सगळ्या जिल्ह्याला माहिती, जिल्ह्याच्या बाहेर पण माहिती. त्यांच्या टीमला ठराविक 1-2 लोक सोडले तर काम दिलं गेलं नाही, कारण प्रॉपर सगळी इन्व्हेस्टिगेशन समोर येईल. ठीक आहे, तपास तुम्ही दिला त्यांच्याकडे, CID कडे. देशमुख कुटुंबियाला सांगितलं का काय तपास झालाय? किंवा नाही सांगू द्या आम्हाला काही विचारलं का? कुटुंबात पहिले काय झालं होतं का? ते काय बोलले होते का तुम्हाला? त्यांना कोणी धमकी दिली होती का? म्हणजे आम्ही इथं दुःखात आहेत, आम्हाला तुम्ही सांत्वन द्याय करायला यायला, न्याय मागायला यायला, ह्यांना त्याच्यावर केसेस करायला टाइम भेटला. माझं काय चुकतंय हे ते सांगायला प्रयत्न केला, पण हे प्रॉपर तपास कुठंच झाला नाही. हे असाच तपास कुठं जरी गेला तरी कच्ची शिकारी घेऊन काहीच होणार नाही ना. बेस कुठे आहे? सोडून द्या, 28 मेचे FIR सोडून द्या. 6 तारखेला काय घडलं? 6 तारखेला पवन चक्कीवर कोणते कोणते सरपंच आले, त्यांना कोणाकोणाचा फोन आला, अट्रॉसिटीची केस का नाही घेतली? दुपारी 1 ते संध्याकाळी 2 वाजेपर्यंत तो दलित बांधव आमचा बसून होता, पाया पडत होता महाजन साहेबांच्या, ती केस घेतली नाही. प्रसार माध्यमाने ह्या गोष्टी मेन्शन करून आज तुम्ही सगळ्यांना दाखवा. भावाचा जीव 100% राहिला असता आमच्या जर ह्यांनी जाती त्यावेळेस 12 तारखेला अट्रॉसिटीची केस घेतली. का घेतली? खोटी होती का? कशामुळे घेतली? दबावामुळे घेतली का? CCTV फुटेज येतं आमच्याकडे, आमच्या गावाल्याकडे. आमच्या दलित बांधवाला ह्यांनी कशा पद्धतीनं मारलं? काट्याने मारलं त्याला. ती केस 12 तारखेला घेतली. खंडणीची केस मे महिन्यातली आत्ता घेतली. तुम्ही जाती त्यावेळेस काम केलं असतं तर ही गुन्हेगारी वाढली असती का? त्यांना पूर्णपणे अभय आहे. आता सुद्धा थोडं शांत आहेत ते. एखादी गोष्ट होऊ द्या यांच्याकडून, द्या बघा हे कसे फोपावते. आणि आमचा नव्हे तर आमच्या गावाचा भैया कुठलाही या लोकांसोबत आम्ही कशाची शपथ घेऊन सांगतो, आमचा कधीच संबंध आला नाही. प्लॅन्ट आलाय तर आम्ही म्हणतो 4-5 पोरं कामाला लावा आणि अख्खी यंत्रणा बाहेरची तिथं. जर ह्या कंपनीवाल्यांना पण जर गावाला विचारात घेऊन सगळ्याला काम दिलं असतं तर त्यांना पण नरड्याला सुरी लावायला ते. त्यांची तरी बिचाऱ्यांची काय चूक आहे? माणसं आहेत ना ते, त्यांचं अपहरण केलेलं आहे. त्या बिचाऱ्यांना तरी म्हणजे इतका जीव स्वस्त आहे का त्यांचा तरी? त्याच्यामुळं सगळ्या एजन्सी त्यांच्याच. कोणी येणार नाही, काय नाही. कोणी सरपंचाचं नाव सुद्धा कधी घेतलं नाही की का आता माहीत होईल, ही गोष्ट माहीत होईल त्यांना. आता इथं मेन विषय, भावाचा जीव गेलाय, हत्या केली. जर कोणी न्याय मागताना जर तुम्ही न्याय मागणाऱ्या माणसावर जर कारवाई करीत असला तर माझा सवाल आहे सगळ्यांना, न्याय आम्ही पण मागत नाही, थांबतो. प्रसार माध्यमांनी जे सगळं पोहोचवायचा प्रयत्न केलाय, सगळ्या गोष्टी केल्यात, सगळ्यांचे तुमचे माझ्याकडे शब्द नाहीत तुम्हाला काय बोलवते. पण ज्या लोकांनी येऊन आम्हाला न्यायाच्या भूमिकेमध्ये तुम्ही वारंवार एक प्रश्न विचारताय की ह्या गोष्टीचं कुठं राजकारण होतंय का, तर पूर्वक सांगतो मी, इथं येणारा प्रत्येक माणूस आहे ते संतोष देशमुख एक माणूस या नात्याने इथं येतो, न्याय मागतो. ह्याच्यात आतापर्यंत कोणीही राजकारण केलं नाही आणि करणारही नाही. हे मी तुम्हाला जिम्मेदारीपूर्वक सांगतोय, माझे अनुभव सांगतोय. प्रत्येक माणूस रोज 35 दिवसापासून संतोष
व्यतिरिक्त काहीच करत नाही, त्या माणसाला न्याय कसा भेटल? आणि तुम्ही याच्या अगोदर जे सगळे रेकॉर्ड काढा केस पोलीस स्टेशनचे, चिल्लर गोष्टीचं स्टेटस ठेवलं तर 5 दिवस मध्ये नावासकट मी यादी देतो. आणि आता हे प्रकरण घडल्यापासून सुद्धा खूप चुकीच्या पद्धतीच्या पोस्ट येतात कुणाच्या पण विरोधात, त्याच्यावर कारवाई का नाही केली? हे सगळं काळ सोपवलेलं ह्या लोकांनी, ह्याच्यावर जरब बसली पाहिजे. वैभवीने परवा दिवशी सांगितलंय सगळ्यांना की आम्हाला माहिती द्या. मग जर माहिती देताना आंदोलन करावं लागत असेल किंवा जीव आमचा घ्यायचा असेल तर मग 100% तसं आमच्याकडे द्या माहिती, काय प्रॉब्लेम नाही. कशाला परेशान होते सगळेच? लोकप्रतिनिधी परेशान आहेत, सगळे समाजातील लोक परेशान आहेत, सगळे 18 पगड जातीतील लोक. आता आमच्या गावाची काल रात्री मीटिंग होती, मी बाजूला बसलो होतो. सगळ्या गावातले जे 18 पगड जातीचे लोक गुन्हा राहतात सगळे होते, त्यांची एकच भूमिका आहे न्यायाची. तर माझी विनंती आहे सगळ्यांना की असं चुकीचं करू नका. आता तरी आम्हाला सगळी इन्व्हेस्टिगेशन द्या. पहिल्या 4 दिवसातला तपास महत्वाचा आहे. मी लेखी दिलेलं होतं OSD मुख्यमंत्री साहेबांची, त्यांच्याकडे मी लेखी दिलेलं होतं की पहिला त्या 4 दिवसात काय झालं ह्याच्यावर पुढचा तपास आहे. आज काय तुम्ही करायला आज शब्द घेऊन उपयोग नाही आपल्याला. त्या 4 दिवसामध्ये प्रॉपर काय तपास झालाय ते आपल्याला कळणं महत्वाचं आहे. आणि त्या 4 दिवसात घडलेली घटना आम्ही पुढच्या 10 दिवसात गाव सांगायचा प्रयत्न करतोय. आमच्या गावातल्या कुणालाही इन्व्हेस्टिगेशन मध्ये घेतलं जात नाही. मला सोडा, मी त्या 10 दिवसात विधी आहेत, सगळे दुःख आहे, कुटुंब सावरायचे, पण कुणालाही शिष्टमंडळ आहे आमचं, एकाही माणसाला त्यांनी नेलं नाही. बरं, आरोपीचा माणूस जर आरोपीच्या इन्व्हेस्टिगेशनला नेला तर त्याला ते वाचविल का मध्ये घाली? 4 वेळेस त्याला बोलवलं तर ते कच्चे डोळे जे आहेत ते सांगाल का? आम्हाला विचारा ना तुम्ही. मी सांगतोय ना पहिल्या दिवसापासून की काय, कारण न्याय मागायचा ना आपल्याला. आपली मागणी काय आहे दुसरी? प्रसार माध्यमांनी म्हणावं की न्यायाच्या व्यतिरिक्त काही देशमुख कुटुंबाची, गावाची, समाजाची मागणी आहे. आहे का भाऊ काय काम दुसरं? आज तुमचं काय चर्चा झाली प्रशासनासोबत आणि तुम्ही समाधानी आहात? आज समाधानाचा तो विषय संपलेला आहे. मी समाधान व्यक्त आतापर्यंत केलं नाही. फक्त मी म्हणायचो की तुम्हाला की इन्व्हेस्टिगेशन चालू आहे, तपास चालू आहे, चांगल्या पद्धतीने चालू आहे. पण ज्यावेळेस कळलं आम्हाला कुठंतरी कुणाला तरी सोडलं चाललंय, कुणाला तरी पकडलं चाललंय, समीर पोरग आहे म्हणून त्याचा गैरफायदा घेतला चाललाय, त्यावेळेस मी हा निर्णय घेतला, सांगून घेतला. आणि यापुढे सुद्धा जर अशा काही गोष्टी घडत चालल्या चुकीच्या तर न सांगता सुद्धा सगळ्या गोष्टी केल्या जातील. कारण आम्हाला आमचा माणूसच प्रिय आहे. काही जरी झालं तरी त्याची कसर कधीच भरून येणार नाही, आमची पोकळी कधीच भरून येणार नाही. तुम्ही सगळ्यांनी जे मला पाठबळ दिलंय, मला जे धीर दिलाय, त्यावर मी हे बोलतोय किंवा हे मला बळ आलं एवढं तरी. नाही तर कुटुंब सगळं हातात घेऊन बसायचं काम आहे. कुठला मार्ग निघायचं काम आहे ह्याच्यातून? गावकरी आणि तुम्ही म्हणजे ते निर्णय गावकऱ्याचा आहे, ते बोलतील गावकरी. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.